90% लोक एक्सपेरिमेंट करत आहे आणि नेमकं कशावर एक्सपेरिमेंट करत आहे आणि एक्सपेरिमेंट म्हणजे काय सांगते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय गजानन माऊली. अमरावती गेल्यावर मित्रमैत्रिणीला भेटणार नाही हे तर होणारच नाही. त्यात आज मैत्रिणीचा इंटरव्ह्यू होता. तिचा इंटरव्ह्यू चालूच होता. म्हटलं इला तर आता वेळ आहे, चला म्हटलं पहिले काहीतरी पेट पूजा करून घेऊ. मग आलो ना आम्ही इकडे. कामासाठी तर पुरी जिंदगीच पडली आहे, कामं होत राहतील पण पोटाला कमी नाही पडलं पाहिजे. हा डोसा आहे, हा पूर्ण तुपाचा डोसा. आम्ही क्रिस्पी डोसा बघितला, साधा डोसा बघितला आणि हा पूर्ण तुपाची पुरणाची पोळी तर बघितली, पण तुपाचा डोसाही असतो हे आज पहिल्यांदा बघितलं. आणि जे एक्सपेरिमेंटची गोष्ट करू ना तर हाच एक्सपेरिमेंट म्हणू, कारण की तुपाची पुरणाची पोळी पाहिली बरं, रसावर तूप पाहिलं, डोश्यावर पहिल्यांदाच तूप पाहिलं, मेन म्हणजे पूर्ण डोसा तुपाचा. पण याचं एक चांगलं आहे किंवा तसं नाही तूप खाल्ला जातं, अशा याच्यानं तूप खाल्ला जाते. मी तर रोजच तूप खाते कारण की आमच्या घरचंच तूप आहे. आणि जे कॉलेज वगैरे मध्ये जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. बाग तसं नाही तूप भेटत तर अशा थ्रू भेटते. तर आमचं खाणं संपलंच होतं तर मैत्रिणीचा फोन आला की लवकर या म्हणे घ्यायला, खूप ऊन आहे म्हणे बाहेर, माझा इंटरव्ह्यू संपला. मग काय तसंच निघालो, तिला घ्यायला गेलो. आणि त्यात मॅडमची फरमाईश होती की कुठं थंड ठिकाणी चला म्हणे, खूप ऊन आहे म्हणे बाहेर. खरंच खूप ऊन आहे. आणखी महिना बाकीच राहिला. पहिले तर कॅफेमध्ये गेल्यावर कूलर जवळच उभं राहिलो, एवढी ऊन आहे बाहेर. अरे एक सांगायचं तर विसरलीच मी, आम्ही 1 ते 1.5 वर्षापासून आज राहिलो भेटण्याची वेगळी एक्साइटमेंट ते राहिली. यांचे वेगळेच भांडणं चालू झाले. यांचे भांडणं चालू होते तेवढ्यात आम्ही ऑर्डर द्यायच विसरलो, कारण की आम्हाला माहितच नव्हतं इथं सेल्फ सर्व्हिस आहे म्हणून. आतमध्ये जाऊन परत वापस यावं लागलं. यांचे भांडणं आमच्या मस्ती पण सर्वांना तिथं असं वाटतं की आम्ही स्कूल टाइमचे फ्रेंड आहोत. त्यानंतर आता भेटलो, पण आम्ही स्कूल टाइमचे फ्रेंड नाही, आम्ही कलिग आहोत. आम्ही जॉब सोबत करायचो. आम्ही कमी टाइम मध्ये सोबत होतो पण आमची बॉन्डिंग चांगली बनली. आणि जॉब करायचा हाच एक फायदा, जरी प्रेशर जास्त असते प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण कलिग वगैरे मस्त भेटतात, चांगले फ्रेंड्स बनतात आणि चांगली बॉन्डिंग होते. सर्वांच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या, सर्वांचं डिस्कशन वगैरे चालू होतं, खूप जुन्या आठवणी काढणं चालू होत्या. तेवढ्यात दादाचा आवाज आला, तुमची ऑर्डर तयार आहे म्हणे. म्हटलं करा तुम्ही गोष्टी, मी येते पटकन घेऊन. ऑर्डर आल्यावर मन म्हणे बाई आज ब्लर झालं, खूप झाला. तेवढ्यात पोट म्हणे नाही यूज दे म्हणे, चालू दे. आणि त्यात मेन म्हणजे आज सरांकडनं रेट होती, मग कसं काय थांबणार, होच द्यावं म्हटलं आज. आणि त्याचा छोटासा जीव माझा, एवढं नाही खाऊ शकत मी. घरी 2 पोळीच्या वर न जेवणारी पोरगी मी, आणि आता बस करा म्हटलं थांबा इथं. आणि चला म्हटलं आता निघू घरी जायला. आणि उन्हानं हालपा किती बेकार झालं, पूर्ण लाल चेहरा झाला. त्याला जाऊ द्या ते आता, मी जातो घरी. तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करून घ्या, युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. आजच्यासाठी एवढंच, आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.